आषाढी वारीला गेलेल्या माऊलीच्या घरावर चोराचा डल्ला. पंढरपूरहून परतलेल्या माऊलीच्या घरात 62,000च्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी. स्थानिकावर संशयाची चर्चा. नमस्कार, मी काजल मोहिते आणि आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. आषाढी वारीसाठी आळंदीहून पायी पंढरपूरला गेलेल्या एका माऊलीच्या घरात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना कडेगाव तालुक्यातील तोंडोली सोहोली रोड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत 62,000 असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. तक्रारदार श्रीमती शोभा वसंत मोहिते या 5 जुलै रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी आळंदीहून पंढरपूरकडे रवाना झाल्या होत्या. त्यांनी घराला कुलूप लावून सोन्याचा लक्ष्मीहार आणि कानातील दागिने कपाटातील पर्समध्ये ठेवले होते. 26 जुलै रोजी वारी करून घरी परतल्यानंतर घरात अस्ताव्यस्त सामान, कौले सरकलेली आणि आतील खोलीचा कोयंडा निघालेला दिसला. दुसऱ्या दिवशी तपासणी केली असता दागिने चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर अशी चर्चा सुरू झाली आहे की तक्रारदार महिलेने एका स्थानिक रहिवाशावर संशय व्यक्त केल्याचं बोललं जातंय. मात्र पोलिसांनी अद्याप कोणत्याही व्यक्तीचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही किंवा कोणालाही आरोपी घोषित केलं नाही. त्यामुळे या चर्चेला अधिकृत दुजोरा नाही. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पॉवर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पॉवर मराठी न्यूज, एकच नजर, चौफेर खबर.